हे समाजाला नाही, देवेंद्र फडणवीसने बघायला पाहिजे. एखाद्याचं लेकराचं जीव जाऊन वाटोळं होऊ नये, हे देवेंद्र फडणवीसने बघितलं पाहिजे. त्याचं काम हे करणं, नुसते मराठ्यांचे हाल हाल करून मारणं ही जबाबदारी नाहीये मुख्यमंत्री. त्यांच्या शरीराला जीवाला धोका होऊ नये ही पण जबाबदारी. आणि मी पण आज आव्हान करणार आहे, माझ्या शरीरात वाटलं झालं तुमच्या करू नका, सगळ्यांनी उपोषण सोडा. अजित पवार यांनी सुद्धा वक्तव्य केलेलं आहे की आम्ही तहसीलदार मार्फत मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. तहसीलदार वगैरे किंवा अजित पवार यांच्या सरकारच्या माध्यमातून तुम्ही शिष्टमंडळ तुम्हाला येऊन भेटलं तर तुमच्या मागण्याबाबत अजित पवार अशी म्हणते की त्यांनी तहसीलदारच्या मार्फत आमचं एक शिष्टमंडळ पाठवलं होतं जरांगे पाटलासोबत चर्चा करायला. मग वाळू काढायला गेलं काय पडलेलं शिष्टमंडळ पुढे? अजितदादाने एवढ्या मोठ्या माणसानं असं बोलावं, तहसीलदार पाठविलं आणि याला पाठविलं, काय काय बोलावं असल्यावर तहसीलदारला पाठव.